त्यात मारायच्या दोन पद्धती आहेत. बरोबर का चुकीचा कुठलाच नाहीये. पुढे मारताना इथं आलं. थांब. आता हे जे आपण मारतो ना, तर आता अंतर तू खूप जास्त घेतलंय. एकदा पाय खाली घे, दाखवतो अंतर कसं घ्यायचं. या सीटच्या इथे एजवर बसलास, पाय पूर्ण बाहेर स्ट्रेच करायचा. जिथे तुझी टाच आहे टाचेवर आहे असं उभं राहायचं आणि एक पाय मागं ठेवायचं. हे तुझं अंतर घे बघू. तिथं आहे असं उभा राहा. हा तुझं अंतर घे. आता पायावर ठेव. आता हे अंतर घेतलास, त्यात मारायच्या दोन पद्धती आहेत. तो दाखवतो सर, एक मिनिट. आता तू हे पूर्ण अंतर घेऊन उभारलास पुढं. आता जर ह्याच्यात तू बसताना मागं बसलास तर हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स ला जास्त येतं. म्हणजे हा जर मागं बसलास तर, यातच जर तू पुढं बसलास म्हणजे माझ्या टाचेपासून हा जो अँकल जॉईंट आहे हा जर पुढं प्रेस केलास असा वाला, तर कॉडला जास्त येतो. म्हणजे यात पण दोन प्रकार आहेत. बॅक साईडला पण मारू शकतो आणि पुढे फ्रंटला मारू शकतो. आता बरोबर का चुकीचा कुठलाच नाहीये, दोन्ही बरोबर आहेत. डिपेंडिंग तुला कुठला मसाला मारायचा आहे त्यावर पण ठरवायचं. तर आज आपलं काय आहे, हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स. तर आपण पुढच्या ऐवजी आपण मागं बसून मारू. जर आपलं कॉर्ड असतं तर आपण पुढं बसून मारून बघ. जा मागं, हळू जा 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 मागं, जा मागं, अजून जा मागं. हा येवर येवर. तर एकदा पुढं मारून बघ. पुढं मारताना कॉर्डला येते का जास्त? पुढे मारताना इथं आलं. इथं आलं, मागं बरोबर. जेव्हा मारलं तेव्हा कॉर्डला, हॅमस्ट्रिंगला आणि ह्याला बरोबर बरोबर आलं. हे त्याचे दोन प्रकार.